नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. आमच्या सर्व प्रेक्षकांना तेजोमय दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. आता एक नजर ठळक बातम्यांवर. विकासाला गती देण्यासाठी देशातल्या 15 क्षेत्रात परदेशी थेट गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याची केंद्र सरकारची घोषणा. परदेशी थेट गुंतवणुकीसंदर्भातल्या सुधारणांचा लाभ देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणार, पंतप्रधान. सुरक्षा, वीज, पर्यटन तसंच गुंतवणूक क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान 12 तारखेपासून इंग्लंडच्या दौऱ्यावर. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7.2% राहील, पॅरिसच्या आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेचा अंदाज. जम्मू काश्मीरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन, सीमा सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर. संवत वर्ष 2071च्या आज अखेरच्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण, लक्ष उद्याच्या मुहूर्ताच्या व्यवहाराकडे, सोने चांदीच्या भावात घसरण. आणि देशभरात आज नरक चतुर्दशी दिवशी दीपावलीचं उत्साहात स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी यासाठी 15 क्षेत्रांमध्ये थेट परदेशी गुंतवणूक करण्याबाबत नियम शिथिल करण्याची घोषणा आज केंद्र सरकारनं केली. बांधकाम, संरक्षण, प्रसारण सेवा या क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसंच सिंगल ब्रँड किरकोळ व्यापारात आता कंपन्यांना ई-कॉमर्सद्वारे उत्पादनांची विक्री करता येईल. रबर, कॉफी, वेलदोडे, पाम ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल, वृक्ष लागवड क्षेत्रात 100% थेट परदेशी गुंतवणुकीला आता मंजुरी देण्यात आली आहे. प्रादेशिक हवाई वाहतूक सेवेमध्ये आता 49% थेट परदेशी गुंतवणूक करता येईल. तसंच खाण क्षेत्र, पशुसंवर्धन, खाजगी क्षेत्रातील बँकिंग आणि निर्मिती क्षेत्रासाठीही थेट परदेशी गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्याआधी ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. दरम्यान या सुधारणांचा देशातील युवा वर्गाला फायदा होणार असून प्रत्येक भारतीयापर्यंत आर्थिक विकास पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरद्वारे स्पष्ट केलं आहे. आजच्या सुधारणांची घोषणा ही किमान शासन आणि अधिकाधिक सुशासन याचं उत्तम उदाहरण असून यामुळे विकास प्रक्रिया अधिक सुलभ होईल असं या ट्विटरमध्ये म्हटलं आहे. आर्थिक विकासाच्या मार्गावर भारत निरंतर वाटचाल करत असून भारतात उपलब्ध असणाऱ्या संधी जगापुढे याव्यात अशी सरकारची भूमिका असल्याचंही या ट्विटरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. देशातील महसुलात लक्षणीय वृद्धी झाली असून भारतातील विकासाला सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे चालना मिळत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. योजनांवरील खर्च निर्धारित केलेल्या रूपरेषेनुसार होत असून यंदा या खर्चात कपात होण्याची कोणतीही चिन्ह नाहीत असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षभरात थेट परदेशी गुंतवणुकीत 40% वाढ झाली असून आर्थिक उलाढालीचं चक्र सुरू राहण्यासाठी परदेशी गुंतवणूक अत्यावश्यक असल्याचंही जेटली आज म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत इंग्लंड आणि तुर्कस्थानच्या दौऱ्यावर जात आहेत. परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत याबाबत माहिती दिली. इंग्लंड आर्थिकदृष्ट्या जगातल्या महत्त्वाच्या देशांपैकी एक असल्यानं पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. आर्थिक बाबींबरोबरच संरक्षण, वीज, पर्यटन यातील दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनंही पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान ब्रिटनच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरात वास्तव्याला होते त्या निवासस्थानालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. यानंतर G20 परिषदेत भाग घेण्यासाठी पंतप्रधान 14 नोव्हेंबरला तुर्कस्थानला रवाना होतील. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गुरुवारी लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. हे घर आंतरराष्ट्रीय स्मारकात विकसित करण्यात येणार आहे. या घरात वास्तव्य करत असताना बाबासाहेबांनी लिहिलेलं संशोधनपर लिखाण, लेख घराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना या घराच्या 3ऱ्या मजल्यावर राहण्याची संधी मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे. चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.2% राहील असा अंदाज पॅरिसच्या आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेनं वर्तवला आहे. 2016-17 या वर्षात हा दर 7.3% आणि त्यापुढच्या वर्षात 7.4% राहील असं या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. महत्त्वाच्या संरचनात्मक सुधारणांना संमत करण्यात येणाऱ्या अडचणी आणि मोठ्या प्रमाणावरच्या थकीत कर्जामुळे विकास दरावर परिणाम होण्याचा इशाराही पॅरिसच्या संस्थेनं दिला आहे.
लष्करातल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारनं आवश्यक त्या बाबी पूर्ण केल्या आहेत. या संदर्भात काही तक्रारी असल्यास त्या जरूर नोंदवाव्यात. मात्र माजी सैनिकांनी पदकं परत करू नयेत असं आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं. तटरक्षक दलाच्या समर्थ या गस्ती जहाजाचं जलावतरण पर्रिकरांनी आज गोव्यात केलं. त्यावेळी ते बोलत होते. वन रँक वन पेन्शन योजनेची अधिसूचना सरकारनं काढली असून जे माजी सैनिक या अधिसूचनेला विरोध करत आहेत त्यांची दिशाभूल झाल्याचंही पर्रिकर म्हणाले. केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत अनेक बाबी विसंगत असल्याचं माजी सैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय माजी सैनिकांनी घेतला आहे. जम्मू काश्मीरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा विभागात काल रात्री पाकिस्तानी रेंजर्सनी पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी रेंजर्सनी चिलियारी, ख्वाडा आणि रेगल चौक्यांवर काल संध्याकाळी 6:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत हलक्या बंदुकांनी गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात भारतीय सैन्यातलं कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. सीमेवर शांतता राखण्यासाठी भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. दरम्यान रामबन जिल्ह्यातल्या डाचन जंगलात काल सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला आणि शस्त्रसाठा जप्त केला. श्रीलंकेनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सद्भावनेचं प्रतीक म्हणून 126 भारतीय मच्छीमारांची मुक्तता केली आहे. श्रीलंकेच्या अटॉर्नी जनरलनी 126 भारतीय मच्छीमारांच्या मुक्ततेचे आदेश काल जारी केले. मात्र हे मच्छीमार 2 दिवसांनी भारतात परतण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात या मच्छीमारांच्या सुटकेसंदर्भात प्रदीर्घ वाटाघाटी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पर्सिन जाळ्यानं बेकायदा मासेमारी करणाऱ्या भांडवलदारांच्या ट्रॉलर्सवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे. या मागणीसह इतर मागण्यांचं निवेदन तांडेल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजरा इथं 30 ऑक्टोबरला शांततेच्या मार्गानं धरणं आंदोलन आणि उपोषणाला बसलेल्या पारंपरिक मच्छीमारांवर हल्ला करण्यात आला. भांडवलदार पर्सिन ट्रॉलर्सवाल्यांच्या दबावामुळे पोलिसांनी पारंपरिक मच्छीमारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे. पर्सिन नेट ट्रॉलर्सवर फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास समुद्रात पारंपरिक मच्छीमार संघर्ष करतील असा इशाराही तांडेल यांनी दिला आहे. संवत वर्ष 2071च्या आज अखेरच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 378 अंकांची घट होऊन तो 25,743 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 132 अंकांची घट होऊन तो 7,783 अंकांवर बंद झाला. बिहारचे निकालाचे पडसाद आजही शेअर बाजारावर जाणवले. शेअर बाजारात उद्या मुहूर्ताचे व्यवहार होणार असून नववर्ष भरभराटीचं जावं अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे. सणांचा राजा असणाऱ्या दिवाळीची चाहूल लागताच लोकांना सोनं खरेदीचं वेध लागतात. मात्र यंदा धनत्रयोदशी वगळता त्या अगोदरचे 5-6 दिवस राज्यातल्या सराफा बाजारात शांतताच होती. गतवर्षी दिवाळीच्या काळात 27,000 प्रतितोळा दर असलेल्या शुद्ध सोन्याचे दर आज मुंबईत 25,885 रुपये तर जळगावच्या बाजारपेठेत 26,350 रुपये प्रतितोळा इतके होते. त्याप्रमाणे सोन्याच्या दरात प्रतितोळा 65 रुपयांची घसरण होऊन त्याचा भाव 24,734 इतका राहिला. जळगावच्या बाजारपेठेत चांदीचे दर प्रति किलोसाठी 36,500 रुपये इतके होते. तर मुंबई सराफा बाजारात चांदीच्या भावात किलोमागे 490 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा दर 35,490 वर राहिला आहे. आज अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी. धनत्रयोदशीनंतर येणारा दिवाळीतला हा दिवस. या दिवसापासून खऱ्या अर्थानं दिवाळी सणाला प्रारंभ होतो. श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवलं तो हा दिवस. या दिवशी अभ्यंग स्नानाचं महत्त्व आहे. आजपासून पुढचे 3 दिवस म्हणजे भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा जल्लोष असेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हवामान. येत्या 36 तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 21. नागपूर 32-19. पुणे 31-15. औरंगाबाद 33-18. नाशिक 30-15.
कोल्हापूर 31-19, रत्नागिरी 33-22, सोलापूर 33-18 आणि अमरावती कमाल 31 तर किमान 19. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकासाला गती देण्यासाठी देशातल्या 15 क्षेत्रात परदेशी थेट गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याची केंद्र सरकारची घोषणा. परदेशी थेट गुंतवणुकीसंदर्भातल्या सुधारणांचा लाभ देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणार पंतप्रधान. सुरक्षा, वीज, पर्यटन तसंच गुंतवणूक क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान 12 तारखेपासून इंग्लंडच्या दौऱ्यावर. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7.2% राहील, पॅरिसच्या आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेचा अंदाज. जम्मू काश्मीरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन, सीमा सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर. संवत वर्ष 2071च्या आज अखेरच्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण, लक्ष उद्याच्या मुहूर्ताच्या व्यवहाराकडे, सोने चांदीच्या भावात घसरण. आणि देशभरात आज नरक चतुर्दशी दिवशी दीपावलीचं उत्साहात स्वागत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. शनिवारपासून प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. याच काळात सोने खरेदीचाही उत्साह असतो. यंदा सरकारच्या नव्यानं आलेल्या सुवर्ण योजनांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या एकूण बाजाराबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक सोने परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कायगावकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तसंच दिवाळीचं धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्व जाणून घेऊया. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्याकडून दूरध्वनीवरून दूरदर्शनकडे त्यांनी हे महत्त्व विशद केलं आहे. त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.